चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 13 सर्ग 4. आर्त आर्तता आणि आरती हे तर तीनच शब्द, भावतयातील जाणून घेता भक्तच हो निशब्द. ध्येय लक्षुनी जीवन जगणे आर्ततयाला म्हणती, त्या आर्ताची सार्थ साधना तया आर्तता म्हणती. अविरतरत जो आर्त आर्तते मनीचे तैसद्भाव, आरती घेई शब्द रूपते घेई हृदयचा ठाव. ठाव धरुनी हृदय वसे जे तयास शाश्वत म्हणती, येते जाते किंचित वसते तया अशाश्वत म्हणती. अशाश्वताचा खेळच सारा लपणे छपणे त्यात, शिवाशिवीची धाव धावती फुकाफुकी दमछाक. नश्वर उमजे ज्याला तोही शोध ईश्वरी घेतो, ईश्वर शोधायास्तव गेला ईश्वर होऊन जातो. खरे पाहता ईश्वरास त्यामुळी शोधणे नाही, तोच मी असे भाव एकला नित्य जागृती राही. अखंड जागृत संत वृत्ती ही स्वामी मनाने होते, घडेल तैसे स्वीकारावे परिध्येय ते होते. ध्येयासाठी जीवन आता दुजीनती आसक्ती, असे असावे असे जगावे खर्चिन यामधी शक्ती. इंद्रिय कसमस मोडून काढी कुठे रागना लोभ, माया ममता दूर सारिती कुठे होईना क्षोभ. आर्तमनी त्या एक कोंभतो तोच समोरी ध्यास, तीच आर्तता करी आरती स्वप्न जागृती भास. असे एकदा पहाट समयी असता स्वामी निवासी, मानस पूजन स्नान समर्पण करिता येई मनासी. नच हे मानस वा वैचारिक दिसते जे प्रत्यक्ष, स्थलकालाचे भान विसरुनी वेधुनी घेई लक्ष. शुभ्र रुपेरी महामेघते व्यापुनी घेती दृष्टी, क्षेत्रस्थाने मनी कल्पिली अवतरली ती सृष्टी. त्या तेजाची प्रभा पसरली व्यापुनी घेई सदना, सहस्त्र किरणी तेजो भास्कर उजळी अंतःकरणा. प्रखर तेज परितयात होती शशीची शीतलता, ज्योत्स्न तरुला जणू लगटली चंदन गंधलता. उचंबळे तो सागर रुदीचा प्रशांत शांतची लाटा, नीरव शांतीचा अनुपम अनुभव भरे अमृती साठा. कधी तिसावे प्रशांत सुंदर शिव मंदिर ते कोठे, उजाड रानी सरिता काठी भाव अंतरी गोठे. निवांत समयी कुठे बैसता क्षणी लागावे ध्यान, विसरुनी जावे भवतालीचे वास्तवतेचे भान. नयना पुढती निळी निळाई निरभ्र गगन रात्रीचे,
तेज पुंजते चमकुनी यावे गात्री नक्षत्रीचे. पराशांतीची हीच अवस्था अंतरी हे उपभोग. तरी बाहेरी नियती सूत्रे देती देहीचे भोग. देह भोगते जणू देहाचे इंद्रिय अवयव असती. योगी भक्त ते देही राहुनी मनी विदेही रमती. स्वामी मानिती देह भोगते प्रारब्धाचा खेळ. सुख दुःखाचे येणे जाणे तया काळ ना वेळ. पंचभूतांचा ओला गोळा आकारुनी या देही. निराकार तो त्यात बैसला राही देही विदेही. देही असता विदेही होणे हेच तयाला बघणे. भाव देहीचे विरुनी जाणे आत्मभाविते होणे. आत्मभाव तो स्पर्शच होता मना येती जाण. मीन देह तो तोच मी असे सोहमचे हे ज्ञान. साधनेतले धन मिळवाया तन मन हे शिणवावे. सधन होई जो साधनेत तै धनिक ते मिरवावे. स्वामी मनते धनिक जहाले आसक्ती तै वाढे. कुबेर खजिना हाती यावा म्हणून आर्तता वाढे. सद्गुरुपथिया येई सधनता कुबेर ते अरविंद. तिथे जायचे आपणासही गुंजती सद्गुरु शब्द. आर्त आरती अविरत चाले तेच तेच ते मनी. मना मना तित होता अवचित तेच एक ये स्वप्नी. मध्यरात्र ही उलटून गेली ह्याच विचारी स्वामी. निशा देवीची शाल पांघरी पहुडे निज सुखधामी. स्वप्नी दिसले मंचकावरी कुणी एक बसलेले. पाठ मोरे रूप काहीसे वृद्धत्वे झुकलेले. बघता वळुनी प्रसन्न मुद्रा लक्ष ओढका ओढी. मानेवरचे कुंतल रुळती तशीच रुळती दाढी. क्षणी बदलला मंचक तिथला प्रशस्त होतो कक्ष. अनेक बसले संगे तरीही एकाकडे ते लक्ष. लक्षित व्यक्ती अन्य न कोणी योगी श्री अरविंद. ज्ञान तेजते असे प्रगटता स्वामीस हो आनंद. सावित्री हा महाग्रंथ तो दिसला त्यांचे हाती. पाना पानावरी कुठे ती अधोरेखिते होती. ग्रंथ उघडुनी म्हणती योगी वाची एवढा भाग. चिंतन करिता कळेल तुझला इप्सित तोही माग. उत्सुकतेने बहु आदरे स्वामी वाचित होते. वलय वर्तुळे वलयांकित ते गूढतयामधी होते. वर्तुळ म्हणजे काय असे अन कुठुनी कैसे होते. कार्यतयाचे मनातीत परिमनी मानसी होते. योगी विवरती अर्थ गहन तो गंभीर मुद्रा भाव. शब्दामधुनी प्रगटची होती विश्वासाचे भाव. विश्व एक हे वर्तुळ ऐसे जया तुलना नाही. वर्तुळातया अन्य वर्तुळे सामावून ती राही. परिघ स्वतःचा आकारुनी ती परिघा भवती फिरती. कधी न सोडी परिघ परंतु अन्य परिघी फिरती. फिरणे त्यांचे असे तयांचे स्थिर स्थिरता असणे. केंद्रबिंदुशी स्थिर राहुनी इतरा तोलुनी असणे. अतिमानस ही अशी अवस्था योगी विवरुनी गेले. शब्द ऐकता पहाट समयी स्वामी जागृत झाले. आठवती ते गूढ शब्द गहन तयाचा अर्थ. सहज कुणाना कळतो वळतो स्वामी जाणी यथार्थ. पर्व 13 सर्ग 4 समाप्त.